सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम ताईंनो. तर इथे पाहू शकता आता मी उठलेली आहे 4:45ला आणि आता इथं सर्व काही मॉर्निंगची कामे करून घेत आहे. ताईंनो, जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो ना तेव्हा खूप फ्रेश आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं. तुम्ही नक्की उठून बघा. आतरून सोडेपर्यंत आपल्याला थकवा वाटतो, पण एकदा आतरून सोडलं की त्यानंतर एकदम फ्रेश वाटतं ताईंनो. ताईंनो, इथं सगळी माझी मॉर्निंगची कामे झालेली आहेत. आता फ्रेश वगैरे झाले आणि नंतर आता पूजा वगैरे करून घेणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना ओम साईराम. शुभ सकाळ मैत्रिणींनो. आता पाहू शकता आता वाजलेले आहेत 5:30 आणि आता मी सगळं काही आवरून घेते मैत्रिणींनो. देवपूजा करते, लगेच स्वयंपाकाची तयारी करते. आज मला जायचं आहे तुळशीबागेमध्ये, जे की महालक्ष्म्यांसाठी जो काही शृंगार असतो ना तो आणायचा आहे. तर चला मैत्रिणींनो, पूजा करून घेते आणि तुम्हीही नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली माझी पूजा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओम साईराम मैत्रिणींनो. तुळशीमध्ये सोन्याचा पण टाकते, पुकाचं बोट लावते, हळदी कुंकाचं सारथी कर्मचं शिवपा पाळणे विष्णुप्रिय सखी तुझं नमो तुझं नमो तुझं. इथे पाहू शकता ताईंनो, रांगोळ काढत आहे आणि पाऊस पण येत आहे. रिमझिम रिमझिम पाऊस येत आहे. तर वाहून जरी गेली तर चालेल, पण 2-3 तास जरी सकाळी सकाळी राहिली रांगोळ तरी छान वाटतं ताई. आपल्या दार फ्रेश वाटतं आपल्या दारासमोर. तर ताईंनो, छोटंसं का होईना, स्वास्तिक का होईना, आपल्या दारामध्ये ना छोटंसं काढायचं. खूप शुभ मानलं जातं रांगोळीला. तर नक्की तुम्हीही काढतच असताल. तर इथे पाहू शकता ते दररोजचं मी छोटंसं का होईना असं छोटंसं फूल म्हणा, काहीतरी म्हणा, असं मी शुभ काढत असते रांगोळीमध्ये. तर इथे पाहू शकता आता तुळशीला पाणी वगैरे घातलं, रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर फुलं आलेली आहेत भरपूर ताईंनो, पण मला काही दिसलेली नाही. म्हणजे अंधार आहे थोडाफार. एक फूल दिसलं ते फूल घेऊन आलेली आहे. इथं आता पाहू शकता आपली जी काही गॅसची शेगडी असते त्यांना जे काय भस्म हळदी कुंकू लावून घेत आहे, अक्षदा वाहते आणि पाया वगैरे पडून आपलं जे काही स्वयंपाक करायचे सुरुवात करायची. हे माझं डेली रुटीन आहे ताईंनो आणि तुम्हीही असंच करत असाल. तर इथे पाहू शकता आता मी जे काय आपल्याला पूजेला लागतं, जे काही अभिषेक करण्यासाठी देवांना, तर ते मी घेतलेलं आहे घमेलं. आणि त्यानंतर म्हटलं अगोदर पूजा करण्याच्या अगोदर ना एकीकडे चहा करणार आहे आणि एकीकडे पीठ मळून घेणार आहे. जी काही कांद्याची पात वगैरे, आता मी भाजीमध्ये कांद्याची पात करणार आहे. कांद्याची पात निवडून वगैरे ठेवावी आणि कारला 5-7 कारले आहेत ते चिरून त्यावरती हळदी मीठ ठेवलं ना टाकून, तर त्याचं जे काही जास्त कडू लागतं ना ते कडू लागत नाही ताईंनो. आणि इथे पाहू शकता आता पीठ मळून घेते आणि आता इथे पाहू शकता आता माझी पूजा होईपर्यंत ताईंनो हे छान असं मुरतं. पीठ कणिकची कापून मळली होती, छान मुरते. आता मी तर इथे पाहू शकता ताईंनो, म्हटलं चहा उकळेपर्यंत आता जी काय कांद्याची पात आहे ती स्वच्छ करून घेते. त्याला कांद्याच्या पातीला 4-5 वेळेस धुवून घेते, कारण आता भाजीपाल्याला खूप माती येते, चिखल येतो.
ते धुवून स्वच्छ घेते आणि ते पाहू शकता कारले पण चिरून त्याच्यावरती हळदी मीठ टाकून असं ठेवायचं. माझी पूजा होईपर्यंत छान त्याच्यातला जो काही कडूसरपणा आहे तो निघून जातो. मग स्वच्छ धुवून नंतर भाजी करायची. तर इथे पाहू शकता आता चहामध्ये दूध टाकून घेते आणि त्यानंतर चहा उकळला की चहा घेऊन लगेच मग पूजेला बसणार आहे ताईंनो. पूजा झाली की लगेच मग भाजी चपात्या वगैरे सगळा स्वयंपाक पूर्ण करून घेणार आहे. ताईंनो, मी चहा काही जास्त घेत नाही बरं, पण आता कसं मी सर्दीनं खूप जाम झालेली आहे, त्यामुळं मी चहा घ्यावा म्हटलं. कारण जे काय आपला आवाज जरा फ्रेश वाटेल आपल्याला म्हणून मी म्हटलं चहा घ्यावा आणि त्यानंतर पूजेला बसावं. तर इथे पाहू शकता आता पूजा चालू आहे माझी. इथे पाहू शकता ताईंनो, हे या प्रकारे जो काही वाटी धूप असतो ना, तो लावला की खूप छान घरामध्ये सुगंध बी दरवळतो आणि छान प्रकारे असं फ्रेश बी वाटतं ताईंनो. आणि जी काही त्याच्यामध्ये उदी असते ना, ती जाळली ना खूप घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण. मी आता कांद्याची पात करण्यासाठी असे लसूण, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे भाजून घेत आहे. त्यानंतर जी काही आपली मसुराची डाळ आहे ती भिजवून घेते. तर पाहू शकता तुम्ही जे काय आपण भाजलं होतं लसूण, मिरची, शेंगदाणे एकत्र वाटून घेतले. त्यानंतर तेलामध्ये जिरे, मोहरी टाकून जो काही आपण वाटलेलं जे शेंगदाणे, लसूण, मिरची आहे ती परतून घेते. त्यानंतर मग कांद्याची पात टाकायची आणि जी भिजवलेली मसूर डाळ होती ती टाकलेली आहे. तर इथे पाहू शकता भाजी ही शिजून झालेली आहे माझी आणि आता इकडे चपात्या करून घेते ताईंनो. इथे पाहू शकता तुम्ही. सर्वांना परत एकदा ओम साईराम मैत्रिणींनो. आता माझी सर्व कामे आवरलेली आहेत, सर्व काही घरातलं झालेलं आहे आणि आता मी जात आहे बाहेर. तर माझ्यासोबत आम्ही 4 जणी जात आहोत मैत्रिणी. तर नक्की तुम्हाला मी पुढचं काय खरेदी करणार आहे काय नाही ते तुम्हाला दाखवेलच. ते नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तुम्ही सकाळी पहाटे 4:45 वाजल्यापासून जे व्हिडिओ चालू केलेला आहे तो आता मी चालूच ठेवते आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा मैत्रिणींनो. तर इथे पाहू शकता ताईंनो आम्ही पोहोचलेलो आहोत मार्केटमध्ये. तर हे पाहू शकता गणपतीची तयारी चालू आहे. तर ताईंनो आता पहिल्यांदा आम्ही काय केलं, आम्ही साड्या घ्यायला गेलो की ज्या माझ्यासोबत आलेल्या होत्या त्या ताईंना साड्या हव्या होत्या. तर आम्ही साड्या घ्यायला गेलोत आणि मूळचंदमध्ये गेलेलो होतो ताईंनो. साड्या एकदम छान होत्या आणि खूप छान साड्या होत्या. पण आता सध्या गर्दी खूप आहे, खूप अशी म्हणजे जास्त गर्दी आहे. पण साड्या खूप छान होत्या ताईंनो. आणि साड्याही घेतल्या आम्ही, खूप छान साड्या भेटल्या आम्हाला. जी की साडी एक साडी 3200ची वगैरे होती, ती साडी आम्हाला 1600ला वगैरे भेटली. तर एकसारख्याच 2 साड्या घेतल्या ताईंनो आणि खूप छान साड्या भेटल्या. तुम्हाला दाखवते पुढे. आणि ही साडी 3000ला होती.
तर ही ह्या बघू शकता तुम्ही 3100ची साडी 1600ला भेटलेली आहे ताईंनो. तर खूप छान साड्या भेटल्या आणि कपडाही एकदम असा मऊसूत आणि छान असा होता. तर बघू शकता मार्केटमध्ये आलं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आपलं काही कोणतीही वस्तू घेणं म्हणजे मार्केटमध्ये आल्यानं समाधानच होत नाही. गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि मगच घरी परतायचं असं असतं. प्रत्येक वेळेस लांबून का होईना आम्ही गणपतीचं दर्शन घेतो आणि नंतरच घरी येतो. तर इथे पाहू शकता आपल्याला जे जे देवासाठी साहित्य लागतं ना ताईंनो, ते सर्व काही इथं भेटतं. मी ते पाहू शकता ते पाट आहेत ना, ते पाट आणलेले आहेत. खूप छान पाट आहेत, मजबूत पाट आहेत बरं का ताईंनो. आणि कलर वगैरे त्याचं सगळं असं छान दिलेलं आहे. तर इथे पाहू शकता किती छान असे लाकडी जे काय कृष्णाला झुले वगैरे आहेत ताईंनो. आणि हे पाहू शकता जो काय आपल्या लग्नामध्ये लागणारं रुखवत असतं ना ते आहे ताईंनो. पुन्हा शोच्या तर वस्तू बघू नका, काय म्हणताल इतक्या छान छान वस्तू होत्या ना. फक्त आपल्याकडं पैसा पाहिजे ताईंनो. पैसा असला ना आपण जी नाही ती वस्तू घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता किती छान असे शोचे झाडं वगैरे आहेत ताईंनो, नकली. आणि ते पाहू शकता आता आम्ही सगळे साहित्य वगैरे घेतलं आणि मी तुळशीबागेत तर व्हिडिओ केलाच नाही ताईंनो. खूपच गर्दी, खूपच. मी मोबाईलच बाहेर काढला नाही. तुम्हाला आता मी घरी गेल्यावर दाखवते काय काय आणले काय काय नाही. तर ताईंनो इथं पाहू शकता आम्ही मेट्रोमध्ये आलेलो आहोत आणि मेट्रोचा प्रवास खरंच खूपच छान आहे बरं का ताईंनो. कधी बसलो आणि कधी उतरलो कळत बी नाही आहे, एवढा छान प्रवास आहे. तर इथे पाहू शकता आणि गर्दी ही तशीच आता म्हणजे मेट्रोचा वापर सर्वजण करत आहेत ताईंनो. खूप छान. आणि प्रदूषण बी आता कमी होईल आपल्याकडं आणखीन छान प्रकारे जर लोकांनी यूज केलं तर. ताईंनो इथं पाहू शकता आता आम्हाला जागा वगैरे बी भेटली, आम्ही बसलो आणि त्यानंतर मी आता घरी गेल्यावरच भेटते तुम्हाला. तर पाहू शकता साईराम ताईंनो. आत्ता पाहू शकता मी आत्ताच आलेली आहे तुळशीबाग म्हणजे बाहेरून. तरी पाहू शकता हे पाट वगैरे आणलेले आहे देवासाठी छोटाले. हे किती 5 पाट आणलेले आहेत देवांसाठी पाहू शकता. तर हे पाहू शकता ताईंनो मेकला गोल्डन कलरमध्येही होता, पण नको म्हटलं सिल्वर कलर छान उठून दिसतो, त्यामुळं सिल्वर कलरच आणलेला आहे ताईंनो. हे पाहू शकता कोल्हापुरी हार खूप छान दिसतात ना ताईंनो. कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप छान नाही का भेटले बरं का. आणि क्वालिटीही छान आहे ताईंनो. हे पाहू शकता आता हे गंठण, मंगळसूत्र आणि या प्रकारे या डिझाईनचं घेतलेले. अगोदर वेगळ्या डिझाईनचं होतं, 2 नसतात का डोरले ते होते. हे अक्कासाहेब डोरलं असल्यासारखं आहे ताईंनो. आणि राहिलंच गो बांगड्या वगैरे ज्या स्प्रिंगच्या बांगड्या असतात ना त्या लक्ष्मींच्या हातांना घालायला सोप्या पडतात ताईंनो. आणि हे पाहू शकता या प्रकारे कानातले घेतलेले आहेत. आणि ज्या पलीकडे गोल टाचण्या आहेत त्या आपल्याला देवीला साडी नेसवण्यासाठी कामा पडतात, म्हणून सगळं काही साहित्य आणलेलं आहे ताईंनो. मी स्वतःसाठी दुसरं काही जास्त घेतले नाही, फक्त एवढे कानातले तेवढे घेतलेले आहेत ताईंनो. आणि मुलीसाठी जे काही रब्बल वगैरे असतात तेवढं घेतलेलं आहे, बाकी दुसरं काहीच आणलेलं नाही. फक्त महालक्ष्मीसाठी खरेदी केलेली आहे पूर्ण. आणि ते पाहू शकता या नती बी खूप छान क्वालिटीच्या आहेत आणि खूप छान सुंदर आहेत बरं. म्हणजे जे काही साज आणला आहे ना त्यावर एकदम शोभून दिसतात. आणि ते पाहू शकता या प्रकारे सर्व एकत्र ठेवलेले की आपल्याला लगेच वेळेवर सापडावं. आणि हे पाट पाहू शकता खूप छान पाट आहेत ताईंनो. तुम्ही जर कधी गेलात ना तर राम मंदिर आहे का तिथं हे पाट भेटतात ताईंनो. खूप छान आहेत बरं का.